एखादा टास्क आपण हारतोय म्हटल्यावर सगळं उधळून टाकायचं, बाद करायचं, हे तर निक्कीनं आधीच सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीनं हा मोती जो पकडायचा होता, तो खडा पकडायचा होता, त्याचा टास्क होता, तो सुद्धा तिनं उधळून लावण्याचा प्रयत्न केला, पण तो जमत नव्हता म्हणून ती तडफड होत होती. आणि आर्यानं जे केलं त्याच्यामुळं तिला फायदाच झाला. खरं तर डीपी दादा हे झाले असते कॅप्टन, खरं तर त्यांच्या तोंडाचा म्हणजे जवळ आलेला घास निघून गेला, त्याचं खूप वाईट वाटलं. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाला तिनं प्रवृत्त केलेलं आहे. काहीतरी कुचकं पात्र बोलायचं आणि त्यानंतर चीड मनामध्ये आली की 100% माणूस हतबल होतो, काहीच करू शकत नाही. पण रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे मात्र खरं आहे. नाहीतर सगळीच एकमेकाला मारत सुटतील आणि बिग बॉसचं घर एक रेसलिंगचं घर होऊन जाईल आणि कोण कोणाला मारतील तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.